विषयावर विचार मंथन करणार आहोत. या विषयावर विचार मंथन करणार आहोत. माझे नाव धनंजय जालिंदर जाधव. मी इयत्ता 5वीत शिकतो. इयत्ता 5वीत शिकतो. 65 किलोची तलवार वागवतो त्याचं नाव यशाजी. 65 किलोची तलवार वागवतो त्याचं नाव यशाजी. 2000 सैन्यांसह एकट्याच लढतो त्याचं नाव बाजी. 2000 सैन्यांसह एकट्याच लढतो त्याचं नाव बाजी. हात तुटला तरी लढत राहतो त्याचं नाव तानाजी. हात तुटला तरी लढत राहतो त्याचं नाव तानाजी. शत्रूंच्या छावणीत घुसून छावणीचं मुकुट तोडून आणतो त्याचं नाव धनाजी. शत्रूंच्या छावणीत घुसून छावणीचं मुकुट तोडून आणतो त्याचं नाव धनाजी. ठाण्या वाघालाही सामोरं जातो आणि वाघाला उभा पाडतो त्याचं नाव संभाजी. आणि या सर्वांना एकत्रित करून स्वराज्याचे तोरण बनतो त्याचं नाव छत्रपती शिवाजी. आई श्री तुळजाभवानीच्या चरणी नतमस्तक होऊन स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा घालून विषयाकडे वळतो. निश्चयाचा महामेरू बहुजनांचे आधारू. निश्चयाचा महामेरू बहुजनांचे आधारू. अखंड स्थितीचा निर्धारू. ऐसे श्रीमंत योगी श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की. अरे आवाज तर आलाच नाही. छत्रपती शिवाजी महाराज की. कुठेतरी स्वराज्य घडल्यासारखे वाटतंय. अरे म्हणतात ना, किसी के पेट में से सांप पैदा होता है तो किसी के पेट में से पाप पैदा होता है. किसी के पेट में से सांप पैदा होता है तो किसी के पेट में से पाप पैदा होता है. लेकिन जिजाऊ के पेट में से बापों का बाप शिवाजी पैदा हुआ था. शिवाजी पैदा हुआ था. स्वराज्यापूर्वी आई बहिणींची अप्रू लुटली जात होती. स्वराज्यापूर्वी आई बहिणींची अप्रू लुटली जात होती. आई बहिणींच्या कुंकवाचा टिळा पुसला जात होता. शेतकरी आत्महत्या करीत होता तेव्हा जनतेला एक राजा हवा होता. माझ्या राजाचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 साली शिवनेरी किल्ल्यावर झाला. सगळीकडे ढोल नगाडे वाजू लागले. सर्वत्र आनंद झाला. अरे आम्ही म्हणतो का हिंदवी स्वराज्य निर्माण हवे. पण ती स्त्रीची इच्छा ज्याने स्वराज्य निर्माण करून दिली ताया नावराज शिवछत्रपती. ताया नावराज शिवछत्रपती. या महाराष्ट्राच्या मातीत सह्याद्रीच्या छातीत आणि विजयाच्या वातीत आम्ही छाती फुगवून सांगतो की मला गर्व आहे मी मराठी असल्याचा. अरे मला गर्व आहे मी मराठी असल्याचा. पण त्याच मराठी माणसाचा अभिमान, त्याच मराठी माणसाचा स्वाभिमान, त्याच मराठी माणसाच्या जगण्याचा ताठपणा, त्याच मराठी माणसाच्या जगण्याची उमेद ज्या महापुरुषांनी स्वराज्यात निर्माण करून दिली त्याचं नाव राजा शिवछत्रपती. त्याचं नाव राजा शिवछत्रपती. म्हणून म्हणावंच वाटतं. म्हणून म्हणावंच वाटतं. आदराला घाबरत नाही आबाळाची साथ आहे. आदराला घाबरत नाही आबाळाची साथ आहे. अरे मॉडेल पण वाकणार नाही ही मराठ्यांची जात आहे. अरे मॉडेल पण वाकणार नाही ही मराठ्यांची जात आहे. शब्दामध्ये गोडो आमच्या रक्तामध्ये इमानदारी. शब्दामध्ये गोडो आमच्या रक्तामध्ये इमानदारी. बघत नसतो आम्ही कितीच कुणाची जागीरदारी. बघत नसतो आम्ही कितीच कुणाची जागीरदारी. भगव्या समोर महाराष्ट्राची शान आहे. अरे मॉडेल पण वाकणार नाही ही मराठ्यांची जात आहे. अरे मॉडेल पण वाकणार नाही ही मराठ्यांची जात आहे. अरे जयंती नाचून नाही तर वाचून साजरी केली असती ना. अरे जयंती नाचून नाही तर वाचून साजरी केली असती ना तर आज शिवराय पुस्तकात नाही तर सर्वांच्या मस्तकात उतरले असते. माझं मुलींना एकच सांगणं आहे, बाहेर जाताना 4 इंच लिपस्टिक लावून जाण्यापेक्षा 2 इंचाचा चंद्रकोर लावा आणि आपले विचार चांगले ठेवा. पण नेमकं महाराजांपासून शिकायचं काय? याची जाणीव तरुणाईला असावी. कारण स्वराज्य असं तसं उभं राहिलं नाही. पराक्रमाच्या पायावरती बलिदानाच्या भिंती उभारून कार्य करतो असं कळत जेव्हा चढवलं जातो तेव्हा कुठेतरी स्वराज्य उभे राहते. आणि हे स्वराज्य उभे राहण्यासाठी अनेकांनी बलिदान दिले. या बलिदानाची जाणीव ठेवणे म्हणजे महाराजांकडे आदरांजली ठरेल. महाराजांना खरी आदरांजली ठरेल. घरातले गणपती चौकात गेले. पण चौकातले शिवराय घराघरात गेले का याचे आत्मचिंतन आपण केले पाहिजे. अरे मर्द मावळांना शिवराय हा शब्द कधी उलट क्रमाने वाचलाय का? जर वाचता असेल तर शब्द मिळतो जीवासी. जो तुमच्या आमच्यासाठी रयतेसाठी शत्रूंची जीवाशी कळा त्याचंच नाव शिवाजी. सैराट संस्कृतीच्या झिंगाट वृत्तीवर ताल धरून बेभान होणाऱ्या पिढ्याला जाप देताना कवी वैभव साळुंखे म्हणतात. कवी वैभव साळुंखे म्हणतात का जिच्या कुशीत निपजले शिवराय हल्ली तो आईचं गर्भ हरवलाय. गगन भेदी जय घोषांच्या आवाजात माझ्या आचरणाला शिवसंदर्भ हरवलाय. आपण शिवजयंती साजरा करतो. 3-4 व्याख्यान ऐकतो आणि शेजारच्या नाक्यावर बसतो. तिथून एखादी मुलगी जात असल्यावर म्हणतो का अरे बघ रे ती आली आणि म्हणतो की मावळा आहे मर्दम. अरे मी मावळा आहे शिवछत्रपतीचा. अरे मावळा कसा असावा यावर एक उदाहरण सांगतो. मावळा असावा हर हर मुरार बाजी सारखा.
त्याने पैज लावली होती प्राणाची. दिलेर खान म्हणाला, अरे मुराद थांब मुराद, हा किल्ला तो मीच घेईन, पण माझ्याकडे मी तुला हिरे मोती माणिक जहागीर देतो. तेव्हा मुराद बाजी म्हणाला का, अरे दिलेर वक्ताला बेईमान झाला असेल, पण लक्षात ठेव मराठी कधी रक्ताला बेईमान होत नसतात. म्हणून माझा राजा म्हणायचं ना का एक एक मावळा म्हणजे एक एक किल्ला. मावळा मरेल पण किल्ला जाणार नाही. अरे म्हणतात ना, जगणारे ते मावळे होते, जगविणारा तो महाराष्ट्र होता. स्वतःच्या कुटुंबाला विसरून जनतेकडे मायेने हात फिरवणारा तुझ्या शिवबा होता. माझ्या महाराजांनी 18 पगड जातीने एकत्र करून स्वराज्य निर्माण केले.